2 पडलेली तोरं मी घेतली आहेत आणि त्याचा गर काढून घेतलाय. दिवस टिकतं ना, म्हणून आता त्याचं बनवते गोड लोणचं. थोडी मोहरी, मोहरी तडतडली की हळद पूड थोडी, हिंग थोडासा आणि थोडं त्याच्यात मेथी दाणे टाकायचे. मग त्याला एक तऱ्हेचा स्वाद चांगला येतो. थोडा गॅस बंद कर. आता मी त्यात टाकते मिरची पूड. मिरची पूड टाकून झाली की आता मी त्यात ही तोराच्या फोडी घालते. आंबट गोड तोर मिळालेलं पडलेलं. गॅस जरा चालू करते परत. त्यात आता चवीनुसार मीठ घालूया. आणि थोडा गूळ घालून ते शिजवून घेऊया. आता असा छान तो गुळाचा पाक तयार झाला. पाकात हे आता चांगलं शिजलं पाहिजे. जरा शिजत आलं ते. एक 10 मिनिटात हे लोणचं तयार होतं. ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका. टिंग टिंग.